सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक. बहुजन वंचित आघाडी शिरोळ तालुक्याच्या वतीने आई वृद्धाश्रमात साजरे केले अनोखे रक्षाबंधन. रक्षाबंधनानिमित्त आई वृद्धाश्रमातील मातांना साड्यांचे वाटप करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महिला समानतेच्या विचारांचा जागर. तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने वंचित बहुजन युवक आघाडी शिरोळ तालुका शाखा, कोथळी शाखा व निमशिरगाव शाखेच्या वतीने आई वृद्धाश्रम शाहूनगर गट क्रमांक 491 निमशिरगाव येथे वृद्धाश्रमातील मातांना साड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना केवळ साड्या वाटप करण्यापुरती मर्यादित नसून महिलांना समान हक्क, सन्मान आणि स्वाभिमान मिळावा या सामाजिक विचारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान महत्त्वाचे आहे. महिलांच्या सामाजिक, कायदेशीर आणि कौटुंबिक हक्कासाठी त्यांनी सातत्याने भूमिका मांडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांना संपत्तीचा हक्क, वारसा हक्क, विवाह आणि घटस्फोटासंबंधी अधिकार, स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्या काळात या सुधारणांना मोठा विरोध झाला तरी महिलांना समान अधिकार मिळाले पाहिजेत हा त्यांचा ठाम विचार होता. पुढील काळात हिंदू कायद्यामध्ये झालेल्या सुधारणांमधून महिलांच्या हक्कांना अधिक कायदेशीर आधार मिळाला. यात समानता, स्वाभिमान आणि मानवतेच्या विचारांची प्रेरणा घेऊन रक्षाबंधनाच्या निमित्ताने आई वृद्धाश्रमातील मातांना साड्या देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. वृद्ध माता हा या समाजाचा महत्त्वाचा घटक असून त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले. रक्षाबंधन हा बंधुभावाचा सण आहे, मात्र या सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत धर्म, पंथ आणि भेदभावापलीकडे जाऊन माणुसकीचे नाते जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा विचार समाजात रुजवण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव गणपती तांबे, शिरोळ मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते अजमेर खान, हकीम खान, इनामदार सरकार, तालुका अध्यक्ष महेंद्र संजय कांबळे, सामाजिक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते रवींद्र पिराजी सावंत, शिरोळ तालुका सचिव लक्ष्मण दिलीप कांबळे, कोथळी शाखा अध्यक्ष अनिकेत दिनकर संधी, निमशिरगाव शाखेचे जीवन जनार्दन माने, शाखा संघटक दादासो वसंत कांबळे, शाखा सदस्य देवापा जनार्दन कांबळे आदी उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन महिला आघाडीच्या आणि आई वृद्धाश्रमाच्या आश्रयदात्या बनून वेळोवेळी मदतीचा हात देऊन वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्ध मातांना सामाजिक आणि मानसिक आधार देणाऱ्या जयश्री बहादूर कांबळे, अश्विनी बाळू कोल्हे, शीतल लक्ष्मण कांबळे यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांना समान अधिकार आणि सन्मान मिळणे हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली या विचारातून आयोजित करण्यात आलेल्या या साडी वाटप उपक्रमाचे वृद्धाश्रमातील मातांनी स्वागत केले. सामाजिक समता, महिला सन्मान आणि माणुसकीचा संदेश देणारा हा उपक्रम रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रेरणादायी ठरला. आमच्या बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.